नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये प्रियांकाच हॅपी वर्ल्ड. तर अजून कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. आणि आजचा व्लॉग खूप स्पेशल होणार, तर तुम्ही बघत राहा. तर आज आमच्या इथं तयारी चालू आहे श्राव्या आणि मम्मीच्या बड्डेची. तर श्राव्याचे जे फेवरेट गोष्टी आहेत ते बनवायचं काम चालू आहे आणि ते करते तिची माऊ. तर डोनटपासून सुरुवात चालू झाली आहे आमची आणि प्रिपरेशन खूप मस्त चालू आहे आणि खूप छान छान गोष्टी चालू आहेत आणि ती पण हेल्प करते आहे तिच्या माऊला छोटे छोटे डोनट्स बनवायला. आणि क्रॉसंट बनवते फर्स्ट टाईम, तर ते पण चालू आहे आमचं काम. तर ती छोटेवाले डोनट बनवते आणि ती मला आधीच सांगते आहे माझा व्हिडिओ शूट नको करू, पण मी करणार आणि मी करते आहे. तर खूप छान तयारी चालू आहे. बाहेरून जास्त हे करणार नाही आहे, घरगुती जेवढं बनवता येईल मुलांसाठी आणि हेल्दी असं सगळं बनवायचं काम आम्ही करतो आहे. आणि तुम्ही बघताय माझी बहीण बनवते आहे, क्रॉसंट बनवते आहे आणि खूप छान असं ते क्रॉसंट बनणार आहे आणि दिसतंय पण ते की बनणारच आहे ते. आणि डोनट्स ऑलमोस्ट बनून झालेले आहेत आणि ते थोडेसे आम्ही रेस्टला ठेवलेले आहेत आणि आता तयारी चालू आहे क्रॉसंटची. तर नेहमी असं होतं की बाहेर जाण्यात येतं, बाहेरचं खाण्यात येतं. मोस्टली मुलं बाहेरचं जास्त खातात आणि ते जे की तुम्हाला माहिती आहे अनहेल्दी असतं. आणि आम्ही नेहमी प्रयत्न करतो की घरीच बनवायचा, म्हणजे जे बाहेरच्या गोष्टी प्रिझर्वेटिव्ह असतात ते नको मुलांना द्यायला. आणि माझं पण तेच असतं आणि आम्ही शक्यतो तेच बघतो. आणि कधी मॅनेजमेंट नाही झालं टाईमचं तर प्रेफर करतो बाहेरूनच आणण्याचा केक. पण आता केक वगैरे सगळं छानपैकी आम्ही घरी बनवून घेतो. तर खूप छान वाटतं हेल्दी मुलांनी खाल्लेलं. आणि ते किती पण खाल्लं तरी असं वाटत नाही आपल्याला की त्यांनी अनहेल्दी गोष्टी खाल्लेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं घरीच बनवणं जास्त प्रेफर करतो आम्ही. आणि हे जे बघताय तुम्ही हे फर्स्ट टाईम बनवते आहे आणि खूप छान ते दिसतात आहे. आता ऑलमोस्ट तयारी पूर्ण आमची चालली आहे, म्हणजे झाल्यातच आहे. आता त्यांना थोडंसं रेस्ट देणार आणि त्याच्यानंतर त्यांना बेकिंगला ठेवणार. आणि मुलांना खूप मजा वाटते आहे की हे सुद्धा आपण घरी बनवायचं आहे का. त्यांना फक्त केक आणि डोनट्स माहीत होते की घरी छान बनतात, पण क्रॉसंट पहिल्यांदाच ते सुद्धा खाणार आहेत घरातले आणि ते माहिती छानच बनणार आहेत. आणि सगळे वाट बघून आहेत कधी होणार आहेत. सगळे येऊन येऊन विचारतात आहे किती वेळ लागणार आहे, किती वेळ लागणार आहे. तर ह्या गोष्टी थोड्याशा टाईम घेणाऱ्या असतात, पण थोडंसं त्यांना टाईम जास्त दिला ना तुम्ही तर ते छान बनतात. आता तुम्ही बघता हे डोनट्स इतके छान असे मस्त फुलले होते ना. मस्त तुम्ही बाहेरच्या डोनट्सला काय करता इतके छान आणि हेल्दी होते. मोस्ट इम्पॉर्टंट हे हेल्दी होते आणि हे किती पण खा, प्रॉब्लेम काही नाही आहे. आणि हे बघताय माझे क्रॉसंट खूप छान असे बेकिंगला गेलेले आहेत आणि ते मस्त मस्त बेक होतं ते. आता त्यांचं एकदा हे झालेलं आहे तर त्यांना बटर लावून घेतो आहे आणि पुन्हा त्यांना थोडंसं बेक करणार आहे, जे करून खाण्यासाठी ते रेडी होतील. आणि डोनट ऑलमोस्ट आपले रेडी झालेले आहेत, फ्राय करून झाले आहेत. त्यांना आता डेकोरेट करून पण ठेवलेलं आहे. जे बघताय तुम्ही दिसतंय यम्मी. खूप छान वाटलं मुलांना. हे डोनट्स घरी बनवतो ना आपण, ते तुम्ही किती पण खा, ते जास्त तुम्हाला फुलफिल नाही होणार पोट. पण बाहेरचं तुम्ही एक जरी खाल्लं ना, बाहेरचा एक खाल्ला तर तो जड होऊन जातो. त्यामुळे तुम्ही जेवढं घरी तुम्हाला बनवता येईल तेवढं बनवा आणि हेल्दी खा. आता केक कटिंग चालू आहे श्राव्याचा आणि ते आहे तिच्या आजी आजोबांसोबत. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही मम्मीचा केक कटिंग करायला माझ्या माहेरी जाणार आहे. आणि तिथं मम्मीचा आणि श्राव्याचा ऑब्व्हियसली पुन्हा एकदा केक कटिंग होतो, दोघी करतात. आणि छान असं आता घरीच बेक केलेलं आहे, त्यामुळं तिकडेसुद्धा घरीच होणार आहे. आणि ती मला म्हणते आहे खूप केक मला हे वाटतं हार्ड वाटतो आहे. आणि हा केक पूर्ण चॉकलेटचा होता, कटच नव्हता कारण की पूर्ण ओव्हरऑल पूर्ण चॉकलेटच होता, तो डार्क चॉकलेटचा. त्यामुळे तिला खूप जड जात होतं कट करायला. ती हसती आहे आणि तरी पण तिने केला, छोटासा पीस कट केला आणि छान होतं, टेस्ट पण छान होती. पण एवढंच आहे की बाहेरचं मी जसं बोलले खातो आपण, पण ती जास्त जड होऊन जातं, म्हणजे एकदम पोट फुलफिल झाल्यासारखं होतं. पण तेच तुम्ही घरी कराल ना मनसोक्त खाऊ शकता आणि ते हेल्दी असतं, नो प्रिझर्वेटिव्ह फूड असतं ते. त्यामुळे तुम्ही बघा, जमत असेल तर नक्की ट्राय करा. आणि अवघड जात असेल तर मला कमेंट करून विचारा, मी नक्की 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 तुम्हाला हेल्प करेल आणि नक्की तुम्हाला सांगेल. तुम्हाला जर रेसिपीज हव्या असतील तर ते पण मी तुम्हाला शेअर करेल. आणि
हिचे खूप नाटक चालतं, जेव्हा केक असतो तेव्हा खात नाही. आणि आत्ता तयारी चालू आहे डिनरची. आणि छानसा असं बेत केलेला आहे. पनीर टिक्का बनवला आहे मी, जिरा राईस बनवला आहे, खूप छान झालं होतं. आणि पुऱ्या बनवते मी, गरमागरम पुऱ्या काढते आहे, कारण की आत्ता सगळे जेवायला बसतात आहे म्हणून गरम गरमच पुऱ्या काढते. गार पुऱ्या कुणालाच आवडत नाही आहेत, त्यामुळे जसं जेवायला बसतील तशा पुऱ्या बनवते. हे स्टार्टर आहेत, हे स्टार्टर त्यांचे ऑलमोस्ट खाऊन झाले. त्याचा व्हिडिओ शूट करता नाही आला कारण की एकटीच होते आणि आत्ता महाश्री आली आहे, तर महाश्री व्हिडिओ शूट करते. आणि हा आहे शाबा आणि मम्मीचा बड्डेचा केक. बड्डे मस्त रेडी झाले आणि मम्मीचं बघताय, मम्मीला फोटो काढायला एकदम शाय होते ती, तिच्याला जास्त नाही आवडत फोटो काढताना, खूप कॉन्शियस होऊन जाते. आणि यांचा मस्तपैकी आता केक कटिंग झालेला आहे आणि खूप मस्त केक होता, टेस्ट पण छान होती. आणि दोघींनी मस्त मस्त केक कापला आहे. हा आहे पिल्लू, तो खूप लाजत होता, त्याला म्हटलं जा दोघींसोबत केक कटिंग कर, पण तो नव्हता जात. आणि खूप मजा आली त्या दिवशी, खूप छान एन्जॉय केला, घरी पण छान एन्जॉय करता येतो आणि खूप छान सगळ्यांनी टाईम स्पेंडचा ब्लॉग होता. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कळवा, नक्की शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. आणि जर कोणी सबस्क्राईब अजून नसेल केले माझ्या चॅनलला आणि फक्त माझे व्हिडिओज बघून पुढं स्क्रोल करत असतील तर प्लीज असं नका करू, प्लीज जाऊन सबस्क्राईब नक्की करा. आणि आत्तापासून मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत राहील. मी प्रयत्न करत राहीन की एका वीकला एक तरी व्हिडिओ माझा पडलाच पाहिजे आणि पूर्ण ट्राय करत राहील. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात ते नक्की मला कळवा. आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. घरीच सेलिब्रेट करा.